नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महामेट्रो मुंबईमध्ये आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/5/2026 पर्यंतची ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे MMRDA मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी संचालक या पदासाठी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे निघालेली आहे, या पदासाठी तुम्हाला S30 नुसार 1,44,200 ते 1,18,200 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। त्यानंतर संचालक प्रणाली या पदासाठी तुम्हाला लेवल 30 नुसार सेम वेतन असेल। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। अशा 2 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी सगळ्यात पहिल्या पदासाठी या ठिकाणी डिग्री तुमच्याकडे असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी तुमचा अनुभव स्ट्रॉंगली या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 25 वर्षापर्यंतचा या ठिकाणी अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। वयाची मर्यादा तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नसणार आहे। त्यानंतर संचालक प्रणाली या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, सिग्नलिंगमध्ये आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या पदासाठी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या पदासाठी देखील तुम्हाला वयाची कुठलीही मर्यादा देण्यात आलेली नाही। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्याचबरोबर मूळ जाहिरात जी आहे त्याची लिंक देखील मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।